आजच्या व्हिडिओमध्ये आपण लौकी कोफ्ता करी बनवणार आहोत, तेही अगदी परफेक्ट। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो लौकी घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या लौकीला सोलून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हा सर्व लौकी सोलून घ्यायचा आहे। सर्व लौकी सोलून झालेला आहे। आता आपण याला कापून घेऊया। आणि बघू शकता हा एकदम कोवळा लौकी आहे। आता आपण याला आणखीन छान असं कापून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला छान असं याचा किस करता आला पाहिजे, म्हणजे ग्रेट करता आला पाहिजे असं कापून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला या लौकीला ग्रेट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे एक वाटा घेतलेली आहे। वाट्याच्या वरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीवर आपल्याला एक कापड ठेवायचं आहे, जेणेकरून जो आपण लौकी ग्रेट करणार त्यामधला पाणी निघून जाणार। तर बघू शकता जे ठोकळवाली आहे त्याच्याने आपल्याला लौकी ग्रेट करायचं आहे, बारीकवाल्याने नाही करायचं आहे। तर बघू शकता आता आपण या प्रकारे लौकी ग्रेट करून घेऊया। तर बघू शकता आता याच प्रकारे आपल्याला सर्व लौकी ग्रेट करून घ्यायचं आहे। सर्व लौकी ग्रेट करून झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे यामधला पाणी सहजासहज निघून जाते। थोडंसंच टाकायचं आहे, अर्धा चमचापेक्षा कमी, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यातला पाणी काढून घ्यायचं आहे। जेवढं पाणी निघते तेवढं काढून घ्यायचं आहे आधी। तर बघू शकता किती सारं पाणी निघत आहे। लौकीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते। जेवढं पाणी निघते तेवढं आधी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे असंच ठेवायचं आहे 5 ते 10 मिनिटांसाठी। 10 मिनिटांनंतर बघू शकता सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपण आणखीन 1-2 वेळा असं पिळून घेऊया आणि बघू शकता एवढं पाणी आपल्या लौकीमधून निघालेलं आहे। हा पाणी फेकायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे, ग्रेव्हीमध्ये कामात येतो। आणि बघू शकता या लौकीच्या किसामधून सर्व पाणी निघालेलं आहे। आता आपल्याला हा किस एका वाट्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर मी ते कोपरा घेतलेली आहे, या कोपऱ्यामध्ये हा सर्व लौकीचा किस काढून घेत आहे। लौकीचा किस काढून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे। मी इथे अर्धा किलो लौकीसाठी अर्धा पाव बेसन घेतलेली आहे। प्रमाण बरोबर घ्या, म्हणजे तुमचे हे कोफ्ते परफेक्ट बनणार। त्यानंतर थोडंसं कोथिंबीर बारीक कापून टाकायचं आहे। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत। अद्रक लसूणचं पेस्ट टाकायचं आहे थोडा, अर्धा चम्मच। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी ते अर्धा चम्मच मीठ टाकत आहे। त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेली आहे मी इथे। त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे धना पावडर टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने तेवढं व्यवस्थित करता येत नाही, म्हणून मी आता हातानेच मिक्स करून घेणार आहे। हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या सर्वांना। आणि काही वेळानंतर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि याचा स्ट्रक्चर बघा, या प्रकारे आपल्याला ठेवायचं, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। या प्रकारे आपल्याला असं स्ट्रक्चर ठेवायचं आहे याचं। आता याच प्रकारे बघू शकता तुम्ही, याच प्रकारे आता आपण सर्व कोफ्ते बनवून घेऊया। बघू शकता कोफ्ते बनवून झालेले आहेत। थोडे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत। आता यांना आधी फ्राय करून घेऊया, त्यानंतर बाकीचे कोफ्ते बनवूया। तर फ्राय करताना आपल्याला मीडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत। आता यांना मीडियम गॅसवरतीच फ्राय होऊ द्यायचं आहे, फुल गॅस करायची नाही, मीडियम ते स्लो गॅसवरती फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। आता आणखीन काही वेळ फ्राय होऊ देऊया। काही वेळानंतर बघू शकता हे छान असे फ्राय झालेले आहेत। कलर बघा, स्लो ते मीडियम गॅसवरती या प्रकारे कलर होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा आहे। आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता याच प्रकारे आता आपल्याला हे सर्व कोफ्ते फ्राय करून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या पिठाचे पण कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आता आपण हे कोफ्ते इथे टाकून घेऊया आणि यांना पण छान असं फ्राय होऊ देऊया। आता याच प्रकारे आपण
हे सर्व कोफ्ते बनवून घेऊया। सर्व कोफ्ते बनवून झालेले आहेत। आता आपण फोडणी घालूया। बघू शकता किती छान असे सॉफ्ट झालेले आहेत आणि वरून क्रिस्पी झालेले आहेत। फोडणी घालण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेला होता। तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये मी 2 तेजपान टाकलेली आहे। त्याचबरोबर काही खडे मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी 3 कलमिया, त्याचबरोबर थोडा जिरा, 2 विलायच्या आणि 3-4 लवंग टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे आहेत कांदे। तर मी इथे 3 कांदे कापून घेतलेले होते मीडियम साईजचे। आता या कांद्यांना छान असं फिरवून घ्यायचं आहे, छान असं परतवून घ्यायचं आहे आणि यांना फ्राय होऊ द्यायचं आहे। या कांद्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। त्याचबरोबर 2 ते 3 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता कांदे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेऊया आणि याला सुद्धा छान असं फ्राय होऊ देऊया। छान परतून घ्यायचं आहे आणि फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता अद्रक लसूणचं पेस्ट पण छान असं फ्राय झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत। तर त्यामध्ये मी टाकत आहे लाल मिरची पावडर, 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे। त्याचबरोबर मी इथे 1 चम्मच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि धना पावडर टाकून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा चम्मच धना पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे मी इथे। या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटरचा पेस्ट टाकायचा आहे। तर मी हा 7 टमाटरांचा पेस्ट करून घेतलेली होती मीडियम साईजच्या। आता आपल्याला सर्व पेस्ट इथे टाकून याला छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला हा टमाटरचा पेस्ट छान असं शिजू द्यायचा आहे। काही वेळानंतर बघू शकता टमाटरचा पेस्ट छान असं शिजलेला आहे। बघू शकता तेल वर आलेलं आहे पूर्णपणे। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। तर हा लौकीमधून काढलेला पाणी आहे, जो मी टमाटरचा पेस्टच्या मिक्सरच्या भांड्यात केलेली होती त्यामध्ये टाकून मी इथे टाकलेली आहे। त्याचबरोबर आता आपल्याला आणखीन पुन्हा पाणी टाकायचं आहे, म्हणजे जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ग्रेव्ही थोडीशी घट्टच ठेवायची आहे, एकदम पातळ ग्रेव्ही करायची नाही आहे। काही वेळानंतर बघू शकता ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे। याच प्रकारे आता 4 ते 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे छान असं आणि गॅस स्लो करायची आहे। गॅस स्लो केल्यानंतर आता आपल्याला हे कोफ्ते या कढीमध्ये टाकायचे आहेत। तर बघू शकता स्लो गॅसवरतीच आपल्याला हे टाकायचे आहेत। सर्व कोफ्ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। सर्व कोफ्ते टाकलेले आहेत। आता यांना स्लो गॅसवरतीच झाकून ठेवायचं आहे। त्याआधी आपण थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आणि स्लो गॅसवरती 5 मिनिटं झाकून ठेवूया। 5 मिनिटांनंतर बघू शकता कोफ्ता करी रेडी झालेली आहे। बघू शकता किती भारी लुक आलेला आहे। छान अशी ग्रेव्ही त्या कोफ्त्यांच्या आतमध्ये पण गेलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया, थोडं कोथिंबीर टाकून घेऊया। त्याआधी कोथिंबीर टाकल्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि तयार झालेली आहे लौकी कोफ्ता करी। खूपच चविष्ट लागते ही भाजी, एकदा तरी या पद्धतीने नक्की ट्राय करा। एकदम परफेक्ट भाजी बनते, छान असे सॉफ्ट कोफ्ते बनतात। तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे मी कोफ्ता करी बनवण्याची आणि बघू शकता बघायला किती सुंदर दिसत आहे। जेवढी बघायला सुंदर दिसत आहे तेवढीच खायला पण ही चविष्ट लागते। तर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा। बघू शकता किती भारी झणझणीत लुक आलेला आहे आणि मी तुम्हाला आता एक कोफ्ता तोडून पण दाखवते। बघू शकता किती छान असं सॉफ्ट कोफ्ता झालेला आहे। बघा किती सॉफ्ट कोफ्ता झालेला आहे। एकदम परफेक्ट आपली कोफ्ता करी तयार झालेली आहे आणि खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे मी। तर एकदा तरी या पद्धतीने ही कोफ्ता करी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।